श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 21 जुलै 2026. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाची नवी बातमी घेऊन येणार आहे का, की एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामुळे आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे? आर्थिक बाबतीत लाभ होईल की खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल? नातेसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज दूर करण्याची वेळ येईल? करिअर, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात आज ग्रह नक्षत्रांचा तुमच्यावर नेमका कसा प्रभाव राहणार आहे? चला तर मग जाणून घेऊया आजचे सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, दिवसाचा शेवट समाधान, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने होईल. दिवसाच्या शेवटी मानसिक समाधान मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. एखाद्या जुन्या मित्राशी झालेली भेट आनंददायी ठरेल. संध्याकाळी एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने मन प्रसन्न होईल. दिवस एकूणच समाधान, प्रगती आणि यश देणारा ठरेल. दिवस आनंददायी, प्रेरणादायी आणि प्रगतिकारक राहील. दिवस यशस्वी आणि समाधानकारक ठरेल. दिवसाच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अभ्यासात प्रगती करणारा राहील. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान लाभेल. वृषभ, दिवस उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी एकमेकांवर विश्वास ठेवावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हलका व्यायाम आणि योग्य आहार लाभदायक ठरेल. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. दिवसाच्या शेवटी मनाला आनंद देणारी बातमी मिळू शकते. एखादा छोटासा प्रवास लाभदायक ठरू शकतो. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान लाभेल. दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल. मित्रांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. दिवस अनेक आनंददायी अनुभवांनी भरलेला राहील. मिथुन, दिवसाच्या शेवटी मनात समाधान, आनंद आणि नव्या उत्साहाची भावना निर्माण होईल. घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल. जोडीदारासोबत काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त कराव्यात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. भावंडांचे सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत प्रेम आणि विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना विवाहासंबंधी चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहील, मात्र आहार वेळेवर घ्या. कर्क, संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान वाढेल. एखाद्या शुभकार्याचं नियोजन सुरू होईल. आरोग्य चांगले राहील, मात्र अतिश्रम टाळा. प्रवासाचे योग लाभदायक ठरतील. दिवसाच्या शेवटी समाधानाची भावना मनात राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढल्याचं जाणवेल. आरोग्याच्या बाबतीत फारशी चिंता नाही, मात्र पुरेशी झोप आणि योग्य आहार घ्या. पाण्याचं प्रमाण वाढवा. सिंह, एखाद्या मित्राची भेट किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. आज केलेली मेहनत भविष्यात मोठा लाभ देईल. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन हलकं होईल. एखाद्या जुन्या मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम दिसतील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान किंवा प्राणायाम लाभदायक ठरेल. अनावश्यक खर्च टाळा. घरातील वातावरण आनंदी राहील. नातेवाईकांची भेट होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कन्या, वेळेवर जेवण आणि थोडा व्यायाम केल्यास दिवसभर उत्साह टिकून राहील. संध्याकाळी धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनाला शांतता मिळेल. पैशांच्या बाबतीत आज विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे बचतीला प्राधान्य द्या. कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ती व्यवस्थित वाचा. घरात एखाद्या छोट्या कारणावरून मतभेद होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधलात तर वातावरण पुन्हा आनंदी होईल. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. प्रेमसंबंधात असलेल्यांनी संशयाला अजिबात जागा देऊ नये. आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा जाणवू शकतो. तूळ, पुरेशी झोप घ्या आणि वेळेवर आहार घ्या. संध्याकाळी मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. आज कोणाचं भलं करण्याची संधी मिळाली तर ती नक्की स्वीकारा. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदार तुमच्या निर्णयांना पूर्ण साथ देईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज नाही, पण नियमित दिनचर्या पाळा. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल.
एखाद्या मित्राकडून आर्थिक सल्ला मिळू शकतो जो पुढे उपयोगी पडेल. वृश्चिक. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. घरातील एखादा वाद मिटेल. जोडीदारासोबत एखाद्या छोट्या सहलीचं नियोजन होऊ शकतं. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. मित्रांची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. आरोग्य चांगलं राहील, पण मानसिक ताण वाढू देऊ नका. योग, प्राणायाम किंवा थोडा फेरफटका मारल्याने मन शांत राहील. आज एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मात्र अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी बचतीचं नियोजन करणं फायदेशीर ठरेल. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. जोडीदारासोबत एखाद्या नवीन गोष्टीची योजना आखाल. धनु. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. पोटाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. बाहेरचं अन्न टाळा आणि भरपूर पाणी प्या. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. आज केलेले चांगले निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देतील. मुलांच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. कुटुंबातील एखादा छोटा समारंभ किंवा शुभ कार्य ठरू शकतं. आरोग्य उत्तम राहील, मात्र थकवा जाणवल्यास विश्रांती घ्या. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनाला समाधान मिळेल. आज केलेले चांगले कर्म भविष्यात नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील. मकर. घरात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या नातेवाईकाशी असलेला गैरसमज दूर होईल. आरोग्याच्या बाबतीत फारशी चिंता नाही, तरीही नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. मानसिक शांततेसाठी थोडा वेळ देवपूजेला किंवा ध्यानाला द्या. आज तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच तुमचं सर्वात मोठं बळ ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. जोडीदाराशी प्रेमाने संवाद साधा. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. कुंभ. डोळे आणि मान यांचा थकवा जाणवू शकतो. मोबाईल किंवा संगणकाचा वापर थोडा कमी करा. ध्यान आणि प्राणायाम केल्याने मन शांत राहील. दिवसाच्या शेवटी मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होईल आणि आत्मविश्वास अधिक दृढ होईल. संध्याकाळी एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरेल. आत्मविश्वास कायम ठेवा, कारण यश तुमच्यापासून फार दूर नाही. एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट मन प्रसन्न करून जाईल. समाजात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. संध्याकाळी एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे मनात समाधानाची भावना निर्माण होईल. आज केलेली चांगली कृती भविष्यात तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल. मीन. एखादी जुनी अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असल्याने मनात उत्साह राहील. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. आरोग्य चांगले राहील, मात्र पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. संध्याकाळी एखादी आनंददायी बातमी मिळाल्याने संपूर्ण दिवसाचा थकवा दूर होईल. देवावरील श्रद्धा अधिक दृढ होईल आणि मनात सकारात्मक विचार वाढतील. मनात सकारात्मक विचार ठेवा, कारण तुमची मेहनत लवकरच फळाला येणार आहे. आज केलेल्या मेहनतीचा फायदा भविष्यात नक्की मिळेल. संध्याकाळी मन प्रसन्न राहील आणि देवाच्या कृपेची जाणीव होईल. आजचा दिवस आशावाद, प्रेम आणि समाधानाचा सुंदर संदेश देऊन जाईल. धन्यवाद.